हाय सो आजचा आपला टॉपिक काय आहे? मुलींचा जो जी आर आलेला आहे 100% फी माफीचा, तो आपण आज डिस्कस करणार आहोत. यामध्ये ओव्हरऑल आपण सर्व स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत की एक्झॅक्टली जी आर काय आहे, कोणत्या मुलींना बेनिफिट भेटेल, 2023च्या मुलींना देखील बेनिफिट भेटणार आहे, कोणत्या कॅटेगरीच्या मुलींना बेनिफिट भेटणार आहे आणि किती पर्सेंटेज असेल, किती टक्के तुम्हाला फी माफी भेटणार, तो कधी भेटणार, कॉलेजच्या टायमाला, कॉलेज ऍडमिशन घ्यायच्या टायमाला. ओव्हरऑल आपण ते सर्व डिस्कस करणार आहोत. ॲज वेल ॲज MBBS, BMS, BHMS, BDS साठी किती सीट्स आहेत, कोणत्या कॉलेजला लागू नाहीये, ते कोणत्या युनिव्हर्सिटीला लागू नाहीये जी आर मुलींसाठी, आपण ओव्हरऑल सर्व डिस्कस करणार आहोत. ओके, सो गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे? 2024 साठी जी आर आलेला आहे. 100% मुलींना मोफत शिक्षण भेटणार आहे. कोणत्या कोणत्या कोर्समध्ये भेटणार आहे ते पाहणार आहोत आपण. त्यानंतर मेडिकल आणि इंजिनिअरिंग या दोन म्हणजे यामधल्या विद्यार्थ्यांना मुलींना भेटणार आहे. कॅटेगरी कोणत्या आहेत ते पाहणार आहोत आणि कशामुळे जी आर मंजूर केला आहे ते देखील पाहणार आहोत. आणि 2023ला ज्या मुलींचे ऍडमिशन झालेले आहेत त्या मुलींना देखील हे लागू होणार आहे. ते कसं आपण ओव्हरऑल सर्व डिस्कस करणार आहोत. ओके, सो गाईज पहिल्यांदा आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू. एक्झॅक्टली काय आहे, ठीक आहे. हा निर्णय का घेण्यात आला? दोन वे मध्ये सांगितलेला आहे. फर्स्ट काय आहे, सध्या व्यावसायिक शिक्षणामध्ये 36% मुलींचे आहे, त्यामुळे आहे ना तिथला स्तर वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. 2 नंबर काय आहे, राज्यात मुलींचे उच्च शिक्षण वाढावे, मुलींचे उच्च शिक्षण वाढावे म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजेच 3 कॅटेगरीच्या मुलींना आहे ना मोफत शिक्षण भेटणार आहे, 3 कॅटेगरीच्या मुलींना. ओके, त्यानंतर आता कोणत्या कोणत्या कॅटेगरी आहेत ते 3 कॅटेगरीच्या मुलींना मोफत शिक्षण भेटणार आहे. तर त्या 3 कॅटेगरी कोणत्या आहेत? 1 नंबर आहे ओबीसी, त्यानंतर आहे EWS, त्यानंतर आहे SEBC, जी की यावर्षी नवीन आलेली आहे, SEBC. ओके, रूल काय आहे याचा? सिंपल रूल आहे गाईज, एकच रूल आहे, जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. ज्या मुलींची इन्कम म्हणजे त्यांच्या पॅरेंटची इन्कम 8 लाखाच्या आत आहे, किती? 8 लाखाच्या आत आहे, अशाच मुलींना या जी आरचा बेनिफिट भेटणार आहे. आताच क्लिअर होतं तुम्हाला. तर 8 लाखाच्या आत असेल तुमचं इन्कम तर तुम्हाला सर्व शिक्षण फ्री राहील. ओके, त्यानंतर कोणत्या ठिकाणी, आता कोणत्या ठिकाणी जी आर लागू आहे आणि कोणत्या ठिकाणी जी आर लागू नाहीये, म्हणजे कोणत्या ठिकाणी मुलींना आहे ना फ्री शिक्षण भेटेल आणि कोणत्या ठिकाणी भेटणार नाहीये, म्हणजे त्या सीट्सला. ओके, आता 1 बाय 1 सांगू तुम्हाला. कोणत्या ठिकाणी जी आर लागू आहे आपण ते अगोदर पाहू. ते अगोदर पाहू, ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल पहिल्यांदा मी तुम्हाला MBBS सांगतो, म्हणजे शॉर्ट मेडिकल मध्ये सर्वच आहे, पण मी तुम्हाला जे जास्त प्रोसेस मध्ये असतात विद्यार्थी मी त्यांच्याबद्दलच सांगेल तुम्हाला, म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, फर्स्ट आहे MBBS महाराष्ट्रामधलं. ओके, त्यामध्ये आहे ना कॉलेजेस आहेत टोटल 68. टोटल MBBS चे महाराष्ट्रामध्ये 68 कॉलेज आहेत. त्या ठिकाणी सीट्स किती आहेत? 10,845 सीट्स आहेत टोटल ओव्हरऑल. यामधले आहे ना गव्हर्नमेंटचे किती आहेत? गव्हर्नमेंटचे 33 कॉलेज आहेत. यामधले गव्हर्नमेंटचे 33 कॉलेज आहेत. त्या ठिकाणी 500 सीट्स किती आहेत? 5,225 सीट्स आहेत, 5,225. प्रायव्हेटचे किती आहेत? 21 कॉलेज आहेत प्रायव्हेटचे, आणि सीट्स किती आहेत? 3,170 यांना देखील लागू आहे. आताच क्लिअर होतो तुम्हाला. त्यानंतर या सर्व कोर्सेसला लागू आहे, मी जस्ट तुम्हाला सांगतो. ओके, त्यानंतर आहे डेंटल म्हणजे BDS चे कॉलेजेस किती आहेत? 37, आणि सीट्स किती आहेत टोटल? 3,256. ओके, गव्हर्नमेंटचे कॉलेज आहेत 4 आणि त्या ठिकाणी सीट्स आहेत 326. प्रायव्हेटचे कॉलेज आहेत 25 आणि सीट्स आहेत 2,400. किती? 2,400 सीट्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर BMS पाहू आपण. BMS मोस्ट ऑफ BMS विद्यार्थी जास्त असतात. BMS चे टोटल कॉलेज आहेत 118 आणि सीट्स आहेत 9,210. यामध्ये गव्हर्नमेंटचे कॉलेज किती आहेत? 22. गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ऍडेडचे 22 कॉलेज आहेत. आणि यामध्ये सीट्स किती आहेत? 7,824 गव्हर्नमेंटच्या सीट्स आहेत. गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ऍडेडच्या सीट्स आहेत. आणि प्रायव्हेटचे किती कॉलेज आहेत? प्रायव्हेटचे 91. आणखी नवीन कॉलेज आहेत BMS साठी. प्रायव्हेटचे किती आहेत? 91 कॉलेज आहेत. आणि सीट्स किती आहेत? 6,886 BMS साठी सीट्स आहेत प्रायव्हेटच्या. आणखी या ठिकाणी परत ऍड होतील यावर्षी. ओके, त्यानंतर
त्यानंतरचं काय आहे बीएचएमएस, त्यानंतरचं बीएचएमएस चे कॉलेज किती आहेत 59. टोटल बीएचएमएस चे महाराष्ट्रामध्ये 59 कॉलेज आहेत. सीट्स किती आहेत 4803 सीट्स आहेत. यामध्ये गव्हर्नमेंटचं एकच कॉलेज आलेलं आहे जे की गेल्या वर्षी जळगावचं आहे, त्या ठिकाणी सीट्स आहेत 63. प्रायव्हेटची किती आहे टोटल 56 कॉलेज आहेत बीएचएमएस चे आणि सीट्स किती आहेत त्या ठिकाणी 4540. ओके. त्यानंतर बीपीटीएच फिजिओथेरपीचे टोटल 83 कॉलेज आहेत. सीट्स आहेत 4260 बीपीटीएच चे. ओके. गव्हर्नमेंटचे कॉलेज आहेत 4, त्या ठिकाणी सीट्स आहेत 90 बीपीटीएच चा गव्हर्नमेंटचा. ओके. प्रायव्हेटची किती कॉलेज आहेत 79 कॉलेज आहेत आणि सीट्स किती आहेत 4170 बीपीटीएच चे सीट्स आहेत. ओके. लक्षात या ज्या सीट्स आहेत ना, या ज्या सीट्स आहेत ना तुम्हाला भेटणार आहे या ठिकाणच्या मुलींना बेनिफिट भेटणार आहे जीआरचं. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सर्व फीस माफ राहील. कोणती फीस माफ राहील, कशी राहील आपण कॉलेजचे एक्झाम्पल घेऊन नंतर सांगेलच तुम्हाला मी. जस्ट आपण डिक्लेअर करू. ओके. त्यानंतर लक्षात तुम्हाला गव्हर्नमेंटसाठी प्रायव्हेटसाठी कसं आहे. आता कोणत्या ठिकाणी जीआर लागू नाहीये, म्हणजे कोणत्या कॉलेजला जीआर लागू नाहीये आताच क्लिअर करतो. कोणत्या कॉलेजला जीआर लागू नाही, इम्पॉर्टंट आहे हा टॉपिक, कारण की विद्यार्थी या ठिकाणीच कन्फ्युज होतात. तर मी जस्ट क्लिअर करतो तुम्हाला. ओके. फर्स्ट, डीम्ड कॉलेजला लागू नाहीये, म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटीला हा जीआर लागू नाहीये मुलींना. आताच क्लिअर करतो, हा या ठिकाणी लागू नाही डीम्ड कॉलेजला. आता डीम्डचे एमबीबीएस चे किती कॉलेज आहेत 13. डीम्डचे एमबीबीएस चे 13 कॉलेज आहेत. 2450 सीट्स आहेत, या ठिकाणी लागू नाही. त्यानंतर बीडीएस चे 8 डीम्डचे कॉलेज आहेत, 800 सीट्स आहेत, या ठिकाणी देखील लागू नाही. बीएमएस चे 5 डीम्डचे कॉलेज आहेत, 500 जागा आहेत, या ठिकाणी देखील लागू नाही. आणि बीएचएमएस चे 2 डीम्डचे कॉलेज आहेत, 200 सीट्स आहेत, या ठिकाणी लागू नाही. म्हणजे इन शॉर्ट ओव्हरऑल डीम्ड युनिव्हर्सिटीला हा रूल लागू नाही. ओके. त्यानंतर आणखी आयक्यू कोटा, इन्स्टिट्यूट कोटा आणि मॅनेजमेंट कोटा ला हा रूल लागू नाहीये. म्हणजे आयक्यू म्हणजे तिप्पट फीस नुसार जे विद्यार्थी आयक्यू मधून सीट घेतात अशा विद्यार्थ्यांना देखील हा रूल लागू नाही, अशा मुलींना रूल लागू नाहीये. लक्षात कोणत्या ठिकाणी लागू नाहीये, समजलं तुम्हाला. ठीक आहे. आता त्यानंतर बेनिफिट कॉलेज. आता बेनिफिट कोणत्या ठिकाणी भेटणार आहे पहा. बेनिफिट कोणत्या ठिकाणी भेटणार आहे. फर्स्ट गव्हर्नमेंट कॉलेज. ओके. गव्हर्नमेंट कॉलेज. त्यानंतर गव्हर्नमेंट ऍडेड कॉलेज. त्यानंतर सेमी गव्हर्नमेंट. या ठिकाणी खूप विद्यार्थी कन्फ्युज होतात. सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजेच प्रायव्हेट कॉलेज. कोणते कॉलेज प्रायव्हेट कॉलेज. प्रायव्हेट एमबीबीएस असेल, बीएमएस असेल, बीएचएमएस असेल, बीपीटीएच असेल. सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट कॉलेज. प्रायव्हेट कॉलेजला देखील जीआरचा फायदा आहे, जीआर चे बेनिफिट आहे. या ठिकाणी मुलींना पूर्णपणे शिक्षण फ्री आहे या 3 ठिकाणी. लक्षात. ओके. त्यानंतर हे बेनिफिट कसं भेटेल, कधी भेटेल माहिती आहे का तुम्हाला सांगू का. या ठिकाणी नोट काय आहे, ओनली कॅप राऊंड मध्ये सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांना हे बेनिफिट भेटणार आहे. ओनली कॅप राऊंड मध्ये बरं का, म्हणजे राऊंड थ्रू त्यांचा नंबर लागला तर अशाच मुलींना या जीआरचा बेनिफिट भेटणार आहे, मोफत शिक्षण भेटणार आहे त्या मुलींना, ज्या मुलींना कॅप राऊंड मध्ये सीट भेटलेली आहे. स्टे वॅकन्सी राऊंड नाही, स्पॉट राऊंड नाही, ओनली कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 आणि मॉप ऑफ राऊंड. कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 आणि मॉप ऑफ राऊंड. स्टे वॅकन्सी, ऑनलाईन स्टे वॅकन्सी, स्पॉट राऊंडला या ठिकाणी बेनिफिट भेटणार नाहीये मुलींना. आताच क्लिअर करतो. ओके. त्यानंतर दुसरी नोट काय आहे, दुसरी नोट ही इम्पॉर्टंट आहे. 2024-25 ला हा रूल लागू झालेला आहे, म्हणजे आलेला आहे. 2000 आणखी लागू कधी होईल, ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन मिळेल एखाद्या मुलीला, त्यानंतर समजेल आपल्याला की खरंच हा रूल आहे का नाही. ओके. तर रूल 2024-25 ला लागू झालेला आहे. 2023च्या मुलींना पण बेनिफिट आहे. 2023च्या मुलींना पण बेनिफिट आहे ज्या मुलींचे कॅप राऊंड थ्रू सिलेक्शन झालेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला 2023च्या मुलींना देखील बेनिफिट आहे. 2023च्या मुलींना बेनिफिट आहे. कसं, त्यांना स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे त्यांच्या अटीनुसार. आता अटी काय आहेत मी तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करेलच, त्यांचे नियम वगैरे काय आहेत ते तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करेलच. पण 2023च्या मुलींना देखील
या GR चा फायदा होणार आहे. मोफत मुलींना शिक्षण भेटणार आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर आता कसा बेनिफिट आहे, कसा भेटेल बेनिफिट, काय काय बेनिफिट आहे, म्हणजे एक्झॅक्टली बेनिफिट म्हणजे काय, GR मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, लेटर मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, कशा थ्रू एक्झॅक्टली कोणता बेनिफिट आहे तुम्हाला. तर पहिला बेनिफिट काय आहे, ट्युशन फीस माफ होणार, शुल्क माफी, ट्युशन फीस माफ होणार. त्यानंतर एक्झाम फीस देखील माफ होणार आहे, एक्झाम फीस देखील माफ होणार आहे, म्हणजे परीक्षा फीस तुमची. म्हणजे या दोन ठिकाणी तुम्हाला बेनिफिट भेटणार आहे, ट्युशन फीस आणि शुल्क माफी, या ठिकाणी तुम्हाला बेनिफिट भेटणार आहे. आता समजत नसेल एक्झॅक्टली सर कसं, एक्झॅक्टली आता आपण एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल थ्रू मी तुम्हाला सांगेल एक्झॅक्टली हा रूल कसा प्रोसेस करेल. ओके, पहिल्यांदा आपण एक MBBS कॉलेज घेऊ, एक MBBS कॉलेज घेऊ, प्रायव्हेटचं बरं का, प्रायव्हेटचं MBBS कॉलेज, ते पण जास्त फीस असलेलं. किती जास्त फीस असलेलं. ओके, कॉलेजचा कोड आहे 1136, कॉलेजचा कोड 1136 आहे. SMT काशीबाई नवले पुणे, SKN, SMT काशीबाई नवले पुणे, SKN, पुण्याचं कॉलेज आहे. ओव्हरऑल या कॉलेजची फीस किती आहे, 14,22,500, 14,22,500 या कॉलेजची फीस आहे. MBBS प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट कॉलेजची फीस किती आहे, 14,22,500 ही कॉलेजची फीस आहे. आता SEBC नवीन आलेला आहे, त्यामुळे आहे ना आपण OBC आणि EWS पाहू. पहिल्यांदा OBCचं पहा, पहिल्यांदा ओबीसीची ट्युशन फीस त्या ठिकाणी किती होती, त्या ठिकाणी किती आहे 2023 ला 8,04,022, किती 8,04,022 ही ट्युशन फीस आहे. ओके, त्यानंतर ऍडिशनल फीस काय आहे त्यांना, ऍडिशनल फीस आहे 18,600, ऍडिशनल फीस 18,600, ओबीसीचं सांगत आहे का मी 18,600. त्यानंतर या ठिकाणी रिफंडेबल किती येणार आहे, रिफंडेबल 15,000, किती 15,000. आणि हॉस्टेल मेस किती आहे 76,000, हॉस्टेल मेस किती आहे 76,000. ओके, त्यानंतर ओबीसीची टोटल फीस किती झाली, ओबीसीची टोटल फीस किती झाली, हे सर्व मिळून किती झालं 8,98,622, 8,98,622 ही ओबीसीची 2023 चे विद्यार्थी फीस भरत आहे. ओके, फीस भरत होते मुली. तर आता मुलींचा GR मंजूर झाला तर त्यांना फीस किती पडेल त्या ठिकाणी, फक्त आणि फक्त 94,600, 94,600. म्हणजे या ठिकाणी काय मायनस होणार तुमचं, हे 8,04,022, 8,04,022 हे मायनस होणार. आणि या ठिकाणी तुम्हाला फक्त जे आपले ऍडिशनल फीस, रिफंडेबल हॉस्टेल फीस वगैरे जे असेल तीच पडणार. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला किती पडणार 94,600 फीस पडणार मुलींना बरं का, GR लागू झाल्यावर. आता होईलच, आता पहिला ऍडमिशन झाल्यावर समजेलच आपल्याला पहिल्या राऊंडला, पण हा लागू झाला ना तर तुम्हाला फक्त 94,600 पे करावे लागतील. ओके, त्यानंतर EWS, आता EWS पाहू. EWS ची ट्युशन फीस किती आहे त्या कॉलेजला 7,11,250, किती 7,11,250 EWS ची फीस आहे. ऍडिशनल फीस किती आहे 18,600, सेम 18,600. रिफंडेबल किती आहे 15,000. ओके, आणि हॉस्टेल फीस किती आहे 76,000, सेम आपलं ओबीसी सारखं. ओके, त्यानंतर टोटल किती फीस भरावं लागते या ठिकाणी, टोटल फीस 8,05,850, किती 8,05,850 ही फीस भरावी लागते अगोदर 2023 ला. पण GR मंजूर झाला, GR मंजूर झाला तर आपल्याला किती पडणार आहे 94,600, 94,600 मुलींना पे करावी लागणार EWS च्या. आता ACBCचं फॉर्मॅट नाहीये कारण की यावर्षीच कॅटेगरी आलेली आहे, त्यामुळे आल्यानंतर मी तुम्हाला ते क्लिअर करेन. लक्षात तुम्हाला बेनिफिट किती भेटणार आहे 94,600, फीस किती आहे लक्षात. सर्व ओव्हरऑल हे आहे प्रायव्हेटचं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजेच प्रायव्हेट कॉलेज MBBS चं फीस किती होती 14,22,500. फक्त मुलींना बेनिफिट भेटणार आहे, आता क्लिअर होतो, मुलींना बेनिफिट भेटणार आहे. ओके, त्यानंतर आता नोट्स आहेत, काही नोट्स आहेत ना, काही नोट आहेत ना क्लिअर केले नाहीत त्याने, GR मध्ये क्लिअर केलेल्या नाहीयेत. आता 4 नोट्स आहेत, क्लिअर करतो मी तुम्हाला काय काय. ट्युशन फीस, आता जी ट्युशन फीस आहे ती आपल्याला ऍडमिशनच्या वेळी भरायची आहे की नंतर, ऍडमिशनच्या वेळी भरायची आहे की नंतर. त्यानंतर दुसरं काय आहे SBC चे काय, SBC OBC मध्येच येते, SBC चे काय, SBC ही OBC मध्येच येते. आता त्याचं काय. ओके, त्यानंतर आहे ऑल इंडिया कोटा ओनली महाराष्ट्राचा 52,000 वाला, यामध्ये BMS BHMS च्या सीट्स आहेत. या ठिकाणी हा रूल लागू आहे का, या ठिकाणी हा रूल लागू आहे का,
हे देखील कन्फर्म केलेलं नाहीये. आणि शेवटचं काय आहे, पालघर एमबीबीएस चे कॉलेज, पालघर एमबीबीएस चे कॉलेज जे की 18 ते 20 लाख कॉलेजची फीस आहे, या ठिकाणी लागू आहे का, हे सर्व ओव्हरऑल आणखी कन्फर्म नाही केलं त्यांनी. ओके, आता लवकरच कन्फर्म करतील. जोपर्यंत पहिलं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत मी देखील क्लिअर सांगत नाही. ओके, लक्षात. आज आपण काय डिस्कस केलेलं आहे, ओव्हरऑल सर्व डिस्कस केलेलं आहे. काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकतात, किंवा कॉल लागत नसेल तर मेसेज करा, मी तुम्हाला लवकरात उत्तर देईल. आणि जर कट ऑफ एसएमएल पाहिजे असेल कमेंटमध्ये तुम्ही क्लिअरली मला इन्फॉर्मेशन द्या. कॅटेगरी कोणती आहे, विद्यार्थी आहे, मुलगी आहे का मुलगा आहे, तुमचा स्कोर काय आहे, ते त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगेल तुमची सेफ एसएमएल काय येऊ शकते. ऑल इंडियाची काउन्सिलिंग करणार आहात, त्यामुळे तुम्हाला फक्त आणि फक्त एसएमएल इम्पॉर्टंट आहे, तर तुम्हाला मी एसएमएल सांगेल. ओके, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. आणि आपले काउन्सिलिंगचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत, लिमिटेड सीट्स आहेत, तर आपली ऍडमिशन कन्फर्म करून घ्या. ओके, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.